नमस्कार. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्यानिमित्त 2 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. सोबतच 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहे. त्याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण व मोठी माहिती आपल्याकडे आलेली आहे. चला तर आता बहिणींना गुढीपाडव्यानिमित्त कोणते गिफ्ट मिळणार, कोणत्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार व सोबतच 10वा अधिक 11वा हप्ता कशा पद्धतीने महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहतील. तर आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना 2 मोठे गिफ्ट तर मिळणारच आहेत. सोबतच 10वा अधिक 11वा हप्तासुद्धा बहिणींच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. चला तर आता यासाठी कोणत्या बहिणी पात्र ठरणार व सोबतच 2 मेन गिफ्ट आहेत मित्रांनो आणि त्याच्यानंतर 5 तर इतर गिफ्ट आहेतच मित्रांनो, जे की बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता ही सर्वात जबरदस्त अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेलो आहोत आणि तुम्हाला आता उत्सुकता लागलेली असेलही कोणते गिफ्ट असणार, जे की 5 मोठे गिफ्ट बहिणीसाठी मिळून जाणार आहेत ते देखील आपण पाहणारच आहोत. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे गुढीपाडव्यानिमित्तचं स्पेशल गिफ्ट नेमकं काय असणार आणि बहिणींना 10वा हप्ताचं किती मिळणार, तर हे पहा सर्वात जबरदस्त अपडेट म्हणजे गुढीपाडव्यानिमित्त बहिणींना साडी वाटप जे आहे ते सुद्धा होणार आहे. शासनातर्फे साडी वाटप होणार आहे आणि सोबतच 10वा हप्ता जो आहे तो बहिणींना ₹2100 त्यांच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. तर हा 10वा हप्ता बहिणीच्या खात्यावर कधी जमा होणार त्याची देखील आपण एक्झॅक्ट टाईम तुम्हाला सांगणार आहोत आणि तारीखसुद्धा सांगणार आहोत की याच आता फिक्स तारखेला आणि याच टायमाला हा 10वा हप्ता जो आहे तुमच्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. चला तर आता सर्वात पहिलं म्हणजे प्रत्येक सणाला बहिणीला गिफ्ट जे आहे ते मिळतच असतात. आत्ताच होळीनिमित्त काही दिवसांपूर्वी होळी हा सण अत्यंत आनंदात साजरा झालेला आहे व या होळीनिमित्त बहिणींना गिफ्ट मिळालेलं आहे. ती म्हणजे काय तर ₹3000 2 एकत्रितरित्या हप्ते फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्याचे एकत्रित हप्ते बहिणींच्या खात्यावर जमा झाले होते. आणि त्याच्यानंतर आता मित्रांनो गुढीपाडवा आलेला आहे व गुढीपाडव्याला देखील अत्यंत जबरदस्त गिफ्ट असं बहिणींना मिळून जाणार आहे व सोबतच बहिणींना इतरही गिफ्ट जे आहे ते देखील वाटप होणार आहेत व सोबतच 10वा अधिक 11वा हप्ता सुद्धा बहिणीच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. चला तर आता रेशन कार्डवर बहिणींना आनंदाचा शिधा जो आहे तो मिळत असतो व या आनंदाच्या शिधासोबत या वर्षी अत्यंत जबरदस्त ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैठणी साड्यासुद्धा वाटप केल्या जाणार आहेत. अत्यंत उत्कृष्ट व दर्जेदार क्वालिटीच्या या पैठणी साड्या बहिणींना वाटप केल्या जाणार आहेत. परंतु कोणत्या बहिणींना वाटप होणार ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. सर्वात प्रथम म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असणे गरजेचे आहे. मग ती पिवळी असेल, केशरी असेल किंवा पांढरी असेल, रेशन कार्डवरच ही साडी वाटप जे आहे ते होणार आहे. परंतु हे कोणत्या बहिणीला मी वाटप होणार व 10वा हप्ता वाटप कधीपासून सुरू होणार एक्झॅक्ट तारीख आपण मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे. ही 10वा हप्ता वाटप अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण यावेळेचा 10वा हप्ता जो असणार आहे तो ₹2100 असणार आहे आणि प्रत्येक बहिणीला ₹2100 जे ते मिळून जाणार आहे. चला तर आता कधी वाटप होणार व कोणत्या बहिणीला मिळणार, तर सर्वात पहिला गोष्ट म्हणजे 10वा हप्ता जो आहे तो आजपासूनच वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, आतापासूनच हप्ता वाटप होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की याचे कारण महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. ते म्हणजे काय, तर दरवेळेस हप्ता वाटप करण्यास उशीर होत असतो, बहिणींना प्रतीक्षा करावी लागते, बहिणींना वाट पाहावी लागते आणि या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून 10वा हप्ता वाटप जो आहे तो आजपासून चालू होणार आहे व 10 जिल्हे तर आजच वाटप होणार आहेत हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे व त्या 10 जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे. तर आता हे 10 जिल्हे नेमकं कोणते व 10वा हप्ता वाटप आजपासून सुरू झालेलं तर आहेच. मग कशा पद्धतीने मिळणार, तर हे पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 10 जिल्हे जे ते आज असणार आहेत व या 10 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते मिळून जाणार आहेत. चला तर सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो असणार आहे धाराशिव. सर्वांचा आवडता आपला जिल्हा धाराशिव. त्याच्यानंतर आहे सांगली, सोलापूर, सोबतच इकडे आहे नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, वाशिम, हिंगोली व नांदेड. तर अशा पद्धतीने हे 10 जिल्हे असणार आहेत की या 10 जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. तुम्ही विचारा सर हेच 10 जिल्हे का, तर ह्या 10 जिल्ह्यांचे असे विषय झालेला आहे की गेल्या वेळेस या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप करण्यास अत्यंत उशीर झाला होता आणि या कारणास्तव आता या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते लाभ जो वितरित केला जाणार आहे. याच्यानंतर मग असेल पुणे असेल, आपले छत्रपती संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड. तर हे मोठे मोठे जिल्हे थोडेसे उशीर आहेत किंवा 2 दिवसाच्या गॅपमध्ये आहे. समजा आज जर जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले तर उद्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहेत ते मिळून जाणार आहेत व नंतर मग इकडं बीड असेल किंवा जालना असेल तर या जिल्ह्यामध्ये नंतर पैसे मिळून जाणार आहेत. आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता तर मिळणार, परंतु त्यासाठी तुम्हाला काही अटी व शर्त ज्या आहेत त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत.
या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे, अन्यथा 10वा हप्ता अजिबात तुम्हाला मिळणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. चला तर आता नवीन नियम व अटी नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या बहिणींना हे या नवीन नियम व अटी पालन करायचे आहेत व कोणत्या बहिणींना याचा लाभ जो आहे तो मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर तुम्हाला जर 8वा अधिक 9वा हप्ता मिळाला असेल आणि 10वा हप्ता पाहिजे असेल तर ह्या नियम व अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहेत. चला तर सर्वात पहिली नियम व अट आहे ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला इतर कुठल्या योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे. जर तुम्ही डबल योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला 10वा हप्ता अजिबात मिळणार नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. याच्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वपूर्ण अट आहे ती म्हणजे आधार कार्डविषयी अट त्यांनी ठेवलेली आहे. आधार कार्ड व बँक पासबुकवरचे नाव जे आहे ते सेमच असायला पाहिजे. जर आधार कार्डमध्ये आणि बँक पासबुकमध्ये नाव वेगवेगळे असेल तर त्याचा लाभ अजिबात लाडक्या बहिणीला 10वा हप्ता मिळणार नाही. याच्यानंतर तिसरी व सर्वात महत्त्वपूर्ण अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे वार्षिक उत्पन्न जे आहे तुमचे 2.5 लाखापेक्षा कमीच असायला पाहिजे. जर 2.5 लाखापेक्षा उत्पन्न तुमचे जास्त असेल, सोबत तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ अजिबात मिळणार नाही. 4 चाकी वाहनाविषयीचा नवीन अपडेटेड नियम आलेला आहे. जर 4 चाकी वाहन तुमच्या फायद्यासाठी असेल किंवा समजा पिकअप असेल किंवा इतर तुम्ही वाहतुकीसाठी वापरत असाल तर ती गोष्ट वेगळी आहे. त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. परंतु ज्या बहिणींना 4 चाकी वाहन असे फॉर्च्युनर, थार बीर अशा गाड्या जर असतील, मोठ्या गाड्या असतील तरच मग मात्र त्यांना लाभ मिळणार नाही, अन्यथा मिळणार आहे. याच्यानंतर चौथा व सर्वात महत्त्वपूर्ण व कडक नियम असा ठेवण्यात आलेला आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला लवकरच ई-के-वाय-सी जी आहे ती करावी लागणार आहे. आतापर्यंत ई-के-वाय-सी करायची गरज नव्हती मित्रांनो, परंतु जर 10वा हप्ता पाहिजे असेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमची ई-के-वाय-सी करायची आहे आणि ई-के-वाय-सी ज्या महिलांची पूर्ण होईल अशाच महिलांना लवकरात लवकर 10वा हप्ता जो आहे तो लाभ जो आहे तो वितरित होणार आहे, अन्यथा अजिबात लाभ वितरित होणार नाही. आताची ही सर्वात जबरदस्त अपडेट आहे. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे 5 मोठे गिफ्ट जाहीर तर झालेले आहेत. हे 5 मोठे गिफ्ट कोणते असणार आहेत व कशामुळे वाटप करणार आहेत, तर हे गिफ्ट जे आहे ते तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त हे गिफ्ट तुमच्यासाठी वाटप होणार आहेत. व तुम्हाला हे गिफ्ट मिळणार का, तर हे पहा तुम्हाला सुद्धा गिफ्ट मिळणार आहेत. पण यामध्ये काही अटी आहेत त्या फक्त आपण पुढे पाहणारच आहोत. व निवडक बहिणींना तर सर्वात पहिलं गिफ्ट याने ठेवलेलं आहे ती म्हणजे काय, तर अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरच्या सबसिडी जे आहे ते वाटले जाणार आहेत व 2490 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. हो मित्रांनो, सर्वात जबरदस्त गिफ्ट असणार आहे. कारण की अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत ज्या महिलांच्याकडे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे तर अशा महिलांना याचा परिपूर्ण लाभ जो आहे तो वितरित होणार आहे व 3 गॅस सिलेंडर जे आहे ते सबसिडीप्रमाणे वाटले जाणार आहेत. याच्यानंतर दुसरं मोठं गिफ्ट म्हणजे मित्रांनो काय, तर ते दुसरं प्रचंड मोठं गिफ्ट आपण तुम्हाला पाहू शकतो. ती म्हणजे आहे मित्रांनो 2100 रुपये. हो, आत्ताची सर्वात जबरदस्त अपडेट देखील आपण म्हणू शकतो. बहिणीला आता 2100 रुपये मिळणार आहे, तो म्हणजे 10वा हप्ता. आतापर्यंत बहिणीला प्रतिमाहा 1500 रुपयाप्रमाणे पैसे मिळत होते, परंतु आता 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व हा देखील तुमच्या खात्यावर देखील लवकरच 10वा हप्ता जमा होऊन जाणार आहे. याच्यानंतर दुसरं महत्त्वपूर्ण गिफ्ट म्हणजे ती म्हणजे भांडी वाटप संच जो आहे तो असणार आहे मित्रांनो. 30 प्रकारचे नवनवीन भांडे जे तुम्हाला वाटप केले जाणार आहेत आणि हे जर भांडे पाहिजे असतील तर तुम्हाला यासाठी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज कुठे करायचा, तर हे पहा तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता किंवा कॉम्प्युटरच्या यामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि ह्या 30 प्रकारचे भांडी संच तुम्हाला देखील मिळून जाणार आहे. याच्यानंतर चौथा आणि 5वं गिफ्ट अत्यंत स्पेशल गिफ्ट असणार आहे मित्रांनो. भरपूर दिवसापासून महिला या गिफ्टची वाट पाहत होत्या, तर ते गिफ्ट अखेर आलेलं आहे. चला तर ते नेमकं कोणतं गिफ्ट आहे व कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार ते आपण पाहूया. तर लाडकी बहीण योजनेविषयी तर तातडीचे आदेश आलेले आहेत की बहिणींना आज पैसे वाटप झालेच पाहिजे, अशा आदेश अदिती तटकरे ताईंनी बहिणींसाठी दिलेले आहेत व याचा लाभ जो आहे तो बहिणींना लवकरच मिळणार आहे. तर याच्यानंतर महत्त्वपूर्ण म्हणजे या 5 बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. तर यामध्ये सर्वात पहिली बँक मित्रांनो SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याच्यानंतर भारतीय डाक, सोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक. तर अशा या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला याचा लाभ सर्वात अगोदर वितरित केला जाणार आहे. व इतर बँकेत खाते असेल तरी देखील लाभ मिळणार आहे. फक्त 1 ते 2 दिवसाचा उशीर होऊ शकतो मित्रांनो, त्यापेक्षा जास्त उशीर अजिबात होणार नाही. आणि पोस्टात खाते असेल तर सर्वात उत्कृष्टच आहे मित्रांनो, त्यात तर तुम्हाला लाभ लवकरात लवकर मिळून जाणारच आहे. याच्यानंतर सर्वात जबरदस्त गिफ्ट ते म्हणजे असणार आहे 2400 शिलाई मशीन, जे की प्रत्येक जिल्ह्यानुसार वाटप करण्यात येणार आहे. तुम्हालाही मिळणार का, तर हे पहा तुम्हाला सुद्धा शिलाई मशीन नक्कीच मिळणार आहे, परंतु यासाठी तुम्हाला काही अटी व पात्रता तुम्हाला पूर्ण कराव्या लागणार आहे. त्या म्हणजे कशा, तर तुम्हाला
सर्वात प्रथम म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. लाडकी बहीण योजनेचा कमीत कमी 2 हप्ते तुमच्या खात्यावर जमा असायला पाहिजेत व सोबतच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती चालवता यायला पाहिजे. तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वाटप होणार आहे. व याच्याविषयी अर्ज कुठे करायचे तर हे पहा, याच्याविषयी लवकरच अर्ज जे आहे ते सुटणार आहेत. मार्च एंडिंगपर्यंत अर्ज जे आहे तुम्हाला सुटून जाणार आहेत. व ते अर्ज कशा पद्धतीने भरायचे, काय काय डॉक्युमेंट लागते, सर्व माहिती आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून सिलाई मशीनचे अर्ज चालू झाले किंवा अर्ज करण्याची पात्रता अटी नवीन आल्या किंवा अपडेट झाल्या काही, तर सर्वात अगोदर आपण माहिती तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं गिफ्ट तर सर्व गिफ्ट मिळून जाणार आहेत व 10वा अधिक 11वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावर लवकरच जमा होऊन जाणार आहे. तर आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर मित्रांनो सर्वात अगोदर दिलेली आहे, त्यामुळे टेन्शन काहीच घ्यायचं कारण नाही. आणि सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा व 10वा 11वा हप्ता लवकर तुमच्या खात्यावर जमा सुद्धा होणार आहे. धन्यवाद.